पूर्व विदर्भ म्हणजे वनसंपदेनं नटलेला प्रदेश. त्यातही गोंदिया जिल्ह्यातलं नवेगाव राष्ट्रीय अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर तर पर्यटकांसाठी खासच पर्वणी. नवेगाव राष्ट्रीय उद्यान अंतर्गत नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य आणि 2013 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या कोका अभयारण्याचा समावेश होतो. याच अभयारण्यात नावाजलेल्या डेंडू वाघापासून अल्फा वाघिणीने जय आणि वीरू या बछड्यांना जन्म दिला. शिवाय सुरुवातीच्या काळात याच नागझिरा अभयारण्यात राष्ट्रपती नावाच्या वाघाची चांगलीच दहशत होती. सध्या या अभयारण्यात 3 नर आणि 2 मादी असे एकूण 5 वाघ आहेत. सध्या राष्ट्रपती आणि डेंडू वाघ गायब आहेत. त्यामुळे वाघ बेपत्ता होण्याची ही साखळी कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे. आमचे दुर्दैव की त्या प्रकारे प्रयत्न डेंडू, अल्फा आणि राष्ट्रपती हरवले तर त्यासाठी करण्यात आलेले नाहीत आणि प्रयत्न जे झाले आहेत ते खूपच अपुरे आणि जास्त शास्त्रीय दृष्टिकोनातून करण्यात आले नाहीत. गेल्या काही वर्षात या भागातील वाघांची संख्या रोडावली असून आता त्याचा परिणाम इथल्या पर्यटनावरही दिसू लागलाय. त्यामुळे वनविभागासमोर बेपत्ता वाघांना शोधण्याचं आव्हान उभं टाकलंय. त्या दृष्टीने आम्ही अभ्यास केला होता. आमचे स्वतःच्या टीम्स केले होते, कमिटी आम्ही स्थापन केली होती. आम्ही स्वतःचा अभ्यास केला. सद्यस्थितीत तो टीवन माझ्याकडे नाही आहे, परंतु लँडस्केपमध्ये कुठे ना कुठे नक्की असेल अशी मला खात्री आहे. वाघ आपल्या सीमा वाढवण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित होत असतात. मात्र त्यांची स्थलांतरित होण्याची नोंद सुद्धा असते. मात्र या अभयारण्यातून स्थलांतरित होण्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे राष्ट्रपती, डेंडू हे वाघ गेले कुठे, त्यांची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.